जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक महत्त्वाचा प्रश्न जो की बऱ्याच उमेदवारांच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि ज्या संदर्भामध्ये मार्केटमध्ये अफवा देखील पसरताना आपल्याला दिसत आहे। ते प्रश्न म्हणजे टीईटीच्या ऐवजी सीटीटी जर का आपण पास केली तर ते इक्विव्हॅलेंट मानल्या जाते का, समकक्ष मानल्या जाते का, आपल्या पवित्र पोर्टलच्या शिक्षक भरतीमध्ये ती चालते का? त्या प्रश्नाचं उत्तर आपण ऑथेंटिक पद्धतीने पुराव्यासहित या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साईडच्या जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। आणि मित्रांनो, टीईटीच्या परीक्षेमध्ये थोडंसं अपयश येऊन किंवा कमी मार्क्स येऊन आपण जर का सीटेट परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्याकरिता अवेलेबल आहे महाराष्ट्रामधलं एक जबरदस्त अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मास्टर टीचर, ज्याच्या अंतर्गत मिशन टीईटी बॅच तुमच्याकरिता अवेलेबल आहे। यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर असेल, रेकॉर्डेड लेक्चर असेल, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, महाराष्ट्रामधली टॉपची एज्युकेटरची टीम आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असेल, व्हिडिओ डाउनलोड करून पाहण्याची सुविधा असेल, असं एक संपूर्ण पॅकेज तुमच्याकरिता अवेलेबल आहे। आणि विशेष म्हणजे मास्टर टीचर या प्लॅटफॉर्मने आतापर्यंत हजारो शिक्षक घडवलेले आहेत। टीईटीची परीक्षा असेल, टेटची परीक्षा असेल, त्याच्यामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारचं काम मास्टर टीचर या टीमचं राहिलेलं आहे। पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या म्हणीप्रमाणे आपण निश्चितपणाने जे आहे मास्टर टीचर हे जे ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून टीईटीची जी काही बॅच आहे त्याच धर्तीवरती सीटीटीची बॅच देखील सहजपणाने जॉईन करून घेऊ शकता। ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। चला आता येऊया आपण आपल्या मूळ मुद्द्याकडे की यार सर, जे काही मार्केटमध्ये चालू आहे टीईटी म्हणजे टीईटीच लागते, सीटीटी चालत नाही, त्याच्यामध्ये कुठपर्यंत सत्यता आहे? तर बघा त्याचं उत्तर आपल्याला हे बघा, एक पत्र आहे, हे पत्र तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। पत्र आहे शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य यांचं। हे पत्र आहे 1 ऑगस्ट 2023। या पत्राच्या अनुषंगाने यामध्ये जे आहे काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहे ज्या आपल्या खूप जास्त फायद्याच्या आहे। बघा, एकच गोष्ट तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायची आहे की हे पत्र संचालकांनी अध्यक्ष सचिव संबंधित शैक्षणिक संस्थांना दिलेला आहे। याच्यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता कोणती असावी शिक्षक भरतीकरिता त्याचं एक ॲनालिसिस केलेलं आहे, डिटेल्स मध्ये तपशील दिलेला आहे, म्हणजे ऑथेंटिक पत्र आहे। आता यामध्ये बऱ्याच गोष्टी आहे, परंतु बऱ्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवणार नाही, मी डायरेक्टली ती गोष्ट तुम्हाला दाखवेल जी गोष्ट आपल्यासाठी महत्त्वाची आहे, म्हणजे ज्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। टीईटी ऐवजी सीटीटी चालते का? तर त्याकरिता हा एक आराखडा तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल, त्याचं स्क्रीनशॉट देखील घेतलं तरी चालेल। बघा या ठिकाणी मित्रांनो, आपण एक गोष्ट लक्षात घ्या। बघा, गट आहे 1ली ते 5वीचा, ठीक आहे, जास्त मोठं झालं वाटतं पेन, थोडासा छोटा करूया। हा, 1ली ते 5वीचा गट आहे, त्याकरिता उमेदवार 10वी 12वी पास पाहिजे, शैक्षणिक व्यवसायिक अर्हता 12वी असायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर जे आहे टीईटी किंवा ऑब्लिक मध्ये सीटीटी असं दिलेलं आहे, ठीक आहे। आणि याच्या या कॉलम मध्ये पण काय लिहिलेलं आहे, टीईटीचा पेपर 1 किंवा पेपर 2 आणि त्याच्यासोबतच दिलेला आहे सीटीटीचा पेपर 1 किंवा दिलेला आहे, लक्षात घ्या, सीटीटीचा पेपर 2। याचा अर्थ काय आहे, जी काही शैक्षणिक पात्रता आहे महाराष्ट्रामधल्या पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीला त्यामध्ये जे आहे टीईटी आणि सीटीटी इक्विव्हॅलेंट मानली जाते। हा तर पेपर 1 ची गोष्ट झालेली आहे। हा पेपर 2 चा गट बघा, या ठिकाणी हा गट आहे 6वी ते 8वीचा। यामध्ये देखील जर का आपण टीईटी सीटीटीचा उल्लेख केला तर बघा, टीईटीचा पेपर 2 6वी ते 8वी करिता आवश्यक आहे। आणि इथे जर का आपल्याला पाहता येत असेल तर किंवा हा शब्द लिहिलेला आहे, किंवा सीटीटीचा पेपर 2, म्हणजे टीईटी असेल तरी चालेल, सीटीटी असेल तरी देखील चालेल, दोन्हीपैकी कोणताही एक पेपर आपल्याला चालतं। यामध्ये ना इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे मित्रांनो की समजा बरेच उमेदवार असे आहेत की ज्यांना आताच्या टीईटीच्या पेपरमध्ये समजा जे कॅटेगरी मधले उमेदवार आहे 82 पासून 89 च्या दरम्यान मार्क मिळालेले आहेत। आता ते कॅटेगरी मधून पास झालेले आहे, पुढच्या भरतीमध्ये कॅटेगरीच्या जागांसाठी पात्र आहेत। समजा या उमेदवारांनी आताची सीटीटी दिली आणि त्यामध्ये समजा 90+ चा स्कोर केला तर ती त्यांची सीटीटी या ठिकाणी गृहीत धरली जाणार आहे, ठीक आहे। म्हणजे लक्षात घ्या, टीईटी सीटीटी इक्विव्हॅलेंट मानली जाते। याच्या व्यतिरिक्त आणखी एक ठोस अशा प्रकारचा पुरावा आपल्याकडे आहे। हे एक पत्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे, त्याच्या व्यतिरिक्त बघा हे एक पत्र आहे, हे एक ते शिक्षण संचालकांचं होतं, त्यांच्यापेक्षा मोठी हायर अथॉरिटी जी आहे शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र शासनाचं,
शिक्षण आयुक्तालयामार्फत संपूर्ण शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती राबवली जाते. हे तुम्हाला माहितच आहे, वेगळं काही सांगायची गरज नाही. यांचं हे पत्र आहे आताच्या चालू वर्षामधलं 21 मे 2025 हे पत्र आहे. ठीक आहे, म्हणजे एकदम लेटेस्ट मधलं आहे. आता हे देखील पत्र ना या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या संदर्भामधलं हे पत्र आहे. लक्षात घ्या. आता याचाही विषय तोच दिलेला आहे जवळपास की बाबा उमेदवारांची शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता जी आहे कशा प्रकारे असायला पाहिजे, पवित्र पोर्टल अंतर्गत कशा प्रकारे भरती प्रक्रिया पार पडली जावी. आता त्याच्यामध्ये बाकी फापट पसारा मी तुम्हाला दाखवणार नाहीये. आपला मूळ उद्देश या व्हिडिओला बनवण्यामागचा आहे टीईटीच्या ऐवजी सीटीटी चालते का, तर त्या प्रश्नाचं उत्तर बघा या ठिकाणी जे आहे या पत्रकामध्ये देण्यात आलेलं आहे. आता इथे बऱ्याच गोष्टी आहे, आपण डायरेक्टली ना त्या मूळ मुद्द्याकडे जाऊया ज्या ठिकाणी शैक्षणिक पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे, चला आता बघा उमेदवाराचं वय झालंय. हा या ठिकाणी बघा आता बाकीच्या गोष्टी शैक्षणिक व्यावसायिक अर्हता इथे तर त्यांनी दिलेली आहे. हे बघा 15.6 मध्ये शैक्षणिक व्यावसायिक अर्हता त्याचे हे शासन निर्णय आहे. या शासन निर्णयाकडे मी जाणार नाही, मी जाणार आहे या 15.7 मध्ये दाखवलेल्या मुद्द्याकडे. बघा इयत्ता 1ली ते 5वी या गटासाठी उमेदवार टीईटी इथे ऑब्लिक म्हणून दिलेला आहे. ऑब्लिक टीईटी सीटीटीचा पेपर 1 उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजे लक्षात घ्या याही ठिकाणी त्यांनी जे आहे स्पष्टपणाने मेन्शन केलेलं आहे की टीईटी इज इक्वल टू सीटीटी, दोन्ही एक जैसे मानलेलं आहे. त्याच्यानंतर जे आहे 15.8 मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे 6वी ते 8वी या गटातील गणित विज्ञान हे वेगवेगळे विषय आणि गणित विज्ञान हा कंबाईन विषय हे जरी असेल तर या विषयांच्या पदांसाठी पुन्हा इथं दिलंय बघा टीईटी ऑब्लिक सीटीटी. टीईटी किंवा सीटीटीचा जो आहे पेपर 2 गणित विज्ञान विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि आणखी एक नवीन गोष्ट तुम्हाला या ठिकाणी सांगतो की 6वी ते 8वी या गटामध्ये समजा तुम्ही इतिहास, भूगोल, सामाजिक शास्त्र या विषयांच्या पदांसाठी टीईटी इथे ऑब्लिक पुन्हा दिसत असेल तुम्हाला, टीईटी किंवा सीटीटी पेपर 2 सामाजिक शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे काय, मॅथ सायन्स असेल तर मग मॅथ सायन्सची मेथड असेल, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, सामाजिक शास्त्र विषय असेल तर ते सोशल स्टडीज मधून तुमची मेथड असायला पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त हा मुद्दा बघा बऱ्याच जणांसाठी ना कन्फ्यूज करणारा आहे, तो इथं मी थोडंसं एक्सप्लेन करतो आणि या व्हिडिओला या ठिकाणी थांबवतो. बघा 6वी ते 8वी या गटातील भाषा, कोणती भाषा असू द्या, मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, उर्दू या विषयांच्या पदांसाठी जर का टीईटी किंवा सीटीटी ऑब्लिक प्रत्येक वेळी येतोच आहे. पेपर 2 जो आहे गणित विज्ञान पण चालेल अथवा किंवा सामाजिक शास्त्र विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. म्हणजे लक्षात घ्या टीईटी जिथे जिथे उल्लेख आहे त्याला ऑब्लिक मध्ये सीटीटीचा उल्लेख आहे. आणि ज्या वेळेस जेव्हा 11वी 12वी 9वी 10वी या विषयाचा उल्लेख येतो त्या विषयाच्या उल्लेखाच्या समोर टीईटीचा उल्लेख येत नाही. म्हणजे फक्त 6वी ते 8वी आणि 1ली ते 5वी असे जे 2 गट आहे त्याला टीईटी किंवा सीटीटी या ठिकाणी लागू आहे, 9वी ते 12वीला लागू नाही. मग आता तुमचं कन्फ्युजन जर असेल तर आता पूर्णपणाने ते दूर झालेलं असणार आहे. हे दोन्ही पत्र मी जे आहे आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर देतोय की आपल्याला जे आहे एकदा या ठिकाणी रिलॅक्स होऊन जायचं आहे. यार हे पत्र आहे. आता आपण जर का टीईटी मध्ये कमी स्कोर केला असेल तरी देखील काळजी करायची नाही. सीटीटीची परीक्षा येत्या 8 तारखेला होणार आहे. ठीक आहे, 8 फेब्रुवारीला. मग त्या परीक्षेची तयारी आपल्याला करून घ्यायची आहे. त्या परीक्षेच्या तयारीकरिता तुमच्याकरिता अवेलेबल आहे मिशन सीटीटी बॅच. याचा तुम्ही जे आहे सहजपणाने फायदा घेऊ शकता. त्याकरिता तुम्हाला काय करावं लागेल की मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे डाउनलोड करून घ्यावं लागेल. आणखी जर का तुमच्या काही शंका असेल निश्चितपणाने व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आम्ही आमच्या परीने त्याला उत्तर देण्यासाठी प्रयत्न करू.